विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलचा माजोरडेपणा. माध्यमांचा कॅमेरा पाहून सियानं मधलं बोट दाखवलं. सियाच्या कृत्यावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी. पोलीस कोठडीची मागणी मावळ कोर्टानं फेटाळली. आरोपी सिया आणि चेतन चौधरीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. तिथे असो तर अमित साटम यांच्या कानाखाली मारली असते. संदीप देशपांडेंचा साटम यांच्यावर संताप. साकीनाक्याची घटना सांगताना अमित साटम काल हसले होते. अमित साटम यांच्याकडून मुंबईकरांची टिंगल. त्यांची कालच पदावरून हकालपट्टी करायला पाहिजे होती. आदित्य ठाकरे यांचा अमित साटम यांच्यावर निशाणा. संजय राऊतांकडून अमित साटम यांचा साटम असा उल्लेख. ते दात काढून हसतायत. ही किती क्रूरता आणि विकृती. राऊतांची टीका तर साटम यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. नवनाथ बन यांचं स्पष्टीकरण. किशोरी पेडणेकर यांनी महापौरांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना झापलं. पत्रांची उत्तरं का दिली नाही, पेडणेकरांचा सवाल. पेडणेकरांनी झापल्यानंतर महापौर रितू तावडे यांचा फोन. दोघांमध्ये शाब्दिक वाद. उद्धव ठाकरेंकडून रामरक्षा आंदोलनाची घोषणा. अब हिंदू माफ नहीं करेगा. राम मंदिर लुटणारे देशद्रोही. उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. दादरच्या हनुमान मंदिरात रविवारी उद्धव ठाकरे रामरक्षा आंदोलन करणार. रामरक्षा हनुमान चालीसा पठण करत राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात करणार. आंदोलनात सहभागी होण्याचं ठाकरेंचं आवाहन. उद्धव ठाकरेंकडून हिंदू राष्ट्राला बदनाम करण्याचे प्रयत्न. ते ज्या मंदिरात जातील तिथे गोमूत्र शिंपडायला पाहिजे. नितेश राणेंचा ठाकरेंवर प्रतिहल्ला. राम मंदिराच्या दानपेटीतील चोरीचा पैसा पक्ष फोडाफोडीसाठी वापरला जातोय. भाजप ऑपरेशन राम मंदिर राबवतंय का, उद्धव ठाकरेंचा आरोप. राम मंदिरातील दान चोरी दुर्दैवी. त्यानं रामभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या. गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळावी. दान चोरी प्रकरणावर आरएसएसची पहिली प्रतिक्रिया. खरात प्रकरणात बदनामी केल्याचा आरोप करत चाकणकरांची दिल्ली कोर्टात याचिका. चाकणकरांकडून आशा मिरगे, ठोंबरे, अंधारे, दमानिया यांना नोटिसा तर चाकणकरांना कोर्टात उघडं पाडणार. रुपाली ठोंबरे यांचं आव्हान. राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंग पेय विक्रीला बंदी. अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे आदेश. पाण्याचा निचरा होण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून चिमुकल्याचा अंत. सुरक्षा न करता खड्डा उघडा ठेवल्यानं चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू. पुण्याच्या लोणी काळभोर परिसरातील हृदयद्रावक घटना. मीरा भाईंदरमध्ये नारळाचं झाड कोसळून जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू. 2 दिवसापूर्वी नारळाचं झाड दुचाकीवर कोसळल्यानं राहुल पाटील जखमी. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खड्ड्यांमुळे 14 वाहनं पंक्चर. लोखंडी सळई शिरल्यानं वाहनांचं मोठं नुकसान. महामार्गाच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप. मुंबईसह ठाण्यात पावसाचा जोर कायम. अंधेरीतील वीरा देसाई रोडसह सायन प्रतीक्षानगर परिसरात पाणी साचलं. अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद तर ठाण्यातील बाजारपेठही पाण्याखाली. मुसळधार पावसानं कोकणातील नद्यांना पूर. रायगडच्या आंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली तर रत्नागिरीची काजळी नदी ओव्हरफ्लो. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोकणात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. 2 दिवस धोधो पाऊस कोसळत असताना दुभाजकांवरच्या झाडांना टँकरनं पाणी. पुणे महापालिकेचा गजब कारभाराचा व्हिडिओ व्हायरल. विरार अलिबाग कॉरिडॉरचा मार्ग मोकळा. डहाणूतील 30 हेक्टर जमीन वन विभागाला मिळणार. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय. त्र्यंबकेश्वर मंदिरात आढळलेलं शिवलिंग पुरातन नाही. मंदिराचे विश्वस्त कैलास घुले यांचा खुलासा. अमृतकुंड स्वच्छ करताना पुरातन शिवलिंग आढळून आल्याची अफवा. हिंगोलीतील औंढा नागनाथ परिसरातील प्रसाद स्टॉलवर एफडीएचे छापे. पेढा विक्रीचे परवाने नसलेले स्टॉल सील. 93 किलो पेढे नष्ट. अकोला मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात एसीबीला मोठं घबाड. 2,94,00,000 मुद्देमाल जळगाव कोषागारात जमा. मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या काळ्या कमाईचा पर्दाफाश. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.